We'll open our Bibles to Romans chapter 9 verse 16. Life doesn't depend on whether you try hard or want it a lot, but on God's mercy. रोमकरास पत्र 9वा अध्याय आणि 16वा वचन. यावरून हे इच्छिणाऱ्याकडून नाही तर धावणाऱ्याकडून नाही तर दया करणाऱ्या देवाकडूनच हे आहे. Praise God. देवाला धन्यवाद. What it means in simple terms is, तर साध्या बोली भाषेमध्ये याचा जो अर्थ आहे तो असा effort is good, की परिश्रम करणं, मेहनत करणं, प्रयत्न करणं चांगलं असतं. but still it is not enough. पण तरी सुद्धा ना परिश्रम, प्रयत्न आणि मेहनत पुरेशी नसते. You can work hard, तुम्ही मेहनत करू शकता, you can try your best, तुम्ही पाहिजे तेवढे प्रयत्न करू शकता make all the right choices in life, आणि आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्या निवडी सुद्धा कराल and still miss God's best आणि तरीही तुमच्याकडनं देवाचं जे चांगलं आहे ते कदाचित राहून जाईल if He does not show His mercy to जर you. देवाने त्याची दया तुम्हावर दाखवली नाही तर. Praise God. देवाला धन्यवाद. There are two sides of mercy. आणि दयेच्या दोन बाजू आहेत. Mercy is God's choice, दया देवाची निवड आहे, not our works. आपल्या कामाची नाही. You cannot earn it like a salary. आणि म्हणजे तुम्ही पगार कसा कमवता तशी तुम्ही दया नाही कमवू शकत. It's not how much you try or how long you pray. म्हणजे तुम्ही किती प्रयत्न करता, तुम्ही किती तास प्रार्थना करता, त्याच्यावर देव तुमच्यावर एवढी दया करणार असं नसतं ते. God wants to give you mercy देवाला तुम्हाला दया द्यायची आहे because He wants to, कारण देवाला तुम्हाला दया द्यायची आहे. not because He has to. देवाला द्यावी लागत आहे. आता काय करायचं, काही भाग पडतंय म्हणून देतो असं नव्हे. And the other side of the coin of mercy is, आणि दया नावाच्या नाण्याची दुसरी बाजू अशी आहे you need to cry for mercy. की तुम्ही दयेसाठी ना रडून देवाला मागितलं पाहिजे. There are times you need to cry out to God. कधी कधी डोळे भिजले पाहिजेत बरं का, आणि रडून देवाचा धावा करायला हवा My God, have mercy on की me. माझ्या देवा माझ्यावर दया कर. And God will show His mercy. आणि देव नक्की त्याची दया तुम्हाला दाखवेल. Praise God. देवाला धन्यवाद. Your effort ends where His mercy begins. जिथे देवाची दया सुरू होते ना तिथे तुझे प्रयत्न संपतात. Praise God. Amen. And it should end. आणि संपलेच पाहिजेत. म्हणतात ना एक म्हण आहे जगात, प्रयत्नांती परमेश्वर. हो, प्रयत्नांतीच परमेश्वर. तिथेच मग दया सुरू होते आणि प्रयत्न बंद होतो. God's unlimited mercy can cover every failure of yours. देवाची मर्यादे पलीकडची दया तुमच्या प्रत्येक अपयशाला झाकून टाकेल. Praise God. देवाला धन्यवाद. Your best effort, तुमचे अतिउत्तम प्रयत्न, it cannot match His one act of mercy. तुम्ही कितीही जरी चांगले अतिउत्तम प्रयत्न केले ना तरी देवाने एक दयेचं कार्य केलं तर त्याच्यासमोर ते प्रयत्न फिके पडतात. Mercy is the bridge beyond striving. दया म्हणजे संघर्षांपलीकडे गेलेला पूल आहे. Mercy is God's choice. दया म्हणजे देवाची निवड आहे. It's not our works. दया म्हणजे आपलं काम नाही. Your works may fail, तुझी कामं, तुझी कृत्य तुला अपयश देतील, but His mercy will not fail. त्याची दया नाही कधी अपयश देणार. हालेलुया. Bible says बायबल म्हणतं in Psalm 72 verse 12, स्तोत्र संहिता 72 त्यातलं 12वं वचन, He will rescue the poor when they cry for help. गरीब जेव्हा मदतीसाठी त्याचा धावा करतील तेव्हा देव त्या गरीबांना सोडवेल. Praise God. रेस्क्यू, देव त्या गरीबांना सोडवेल. He will save the needy who have no one else. आणि जे गरजवंतू आहे, ज्यांचं दुसरं कोणी नाही पण त्यांना गरजा खूप आहेत, अशा गरजवंतूंना तो देव तारेल. Even if the whole world passes you आणि by, संपूर्ण जग जरी तुला सोडून निघून गेलं He can keep the door open just for you. तरी सुद्धा देव केवळ तुझ्यासाठी ते दार उघडं ठेवणार. असा आपला देव आहे. God looks at the heart, देव हृदय बघतोय, लक्षात ठेवा. a worshiping heart, आराधना करणारं हृदय देव a बघतो. believing heart, विश्वास ठेवणारं हृदय कोणाला दिसत trusting नाही, heart. पण देवाला दिसतं विश्वास ठेवणारं a हृदय. loving heart. प्रेमळ हृदय कोणाला नाही A broken दिसत. heart. तुटलेलं हृदय कोणाला दिसत नाही पण देवाला दिसतं. People will leave you, लोक तुम्हाला सोडतील. but God's mercy will not leave you. लोक आहेत बेटा, लोकांचा भरोसा आपण देऊ नाही शकत, पण देवाची दया तुला कधी सोडणार And नाही. when God's mercy stays with you, आणि एकदा का देवाची दया तुझ्याकडे राहायला, मुक्काम करायला आली, you will never stay in low places. मग कधी तू खालच्या जागेत वगैरे राहणार नाही. You will always be on high मग places. नेहमी तुम्ही उंच जागांवरच राहणार, कारण की देवाची दया तुमच्यात राहायला आली आहे. Don't carry the weight when God offers mercy freely. आणि देव जेव्हा मोफतपणे तुम्हाला दया देत आहे, ओझी घेऊन फिरू नका ना. One drop of God's mercy देवाच्या दयेचा एक थेंब is enough to turn your whole life around. बास झाला, तुमच्या संपूर्ण जीवनाला पूर्णपणे वळायला. बास आहे, दयेचा एक थेंब बास. If God shows you mercy tonight, जर देवाने आज रात्री तुम्हाला दया दिली, what others said is impossible की बाकीचे लोक जे म्हणत होते की हे अशक्य आहे, will become your testimony. ते सगळं शक्य होऊन तुमची साक्षच बनेल.
की लोक भले म्हटले होते की हे सगळं अशक्य आहे, पण देवाच्या दयेने केलं बाबा माझ्या जीवनात, मी साक्ष देणार. Mercy can take you from the back of the line to the front of the line आणि in a moment. देवाची दया तुला पार पाठीमागच्या बेंचवरनं पुढच्या रांगेत अकस्मात आणून बसवू शकते. खरे अगदी पाठीमागे होते बरं का, गेट पाशी असायचे, आज एकदम पुढे. कसे? त्यांच्यावर देवाची दया झालीये. Praise God. दया झाली, दया. Because mercy does not see your education. कारण दया शिक्षण डिग्री बघून येत नाही ना. Mercy does not see your looks. आणि दया आपलं सौंदर्य बघून येत नाही. Mercy does not see your language. किंवा दया तुझी भाषा आणि जात बघून येत नाही. Mercy does not see your surname. किंवा दया तुझं आडनाव बघून येत नाही. तिथे आपल्यातले सगळे जिंकतात. का असं सगळं बघून दया आली असती तर आपल्यावर तर कधीच झाली नसती. People are trapped in sin, आज लोक पापाच्या जाळ्यात अडकलेले आहेत. trapped in shame and आज habits. आज लोक लज्जा, अपमान, वाईट सवयी, व्यसन या जाळ्यात अडकलेले आहेत. They are like prisoners, आज लोक कैदी आहेत, कैदी. addicted to drugs, लोकांना ड्रग्सचं व्यसन आहे, with sickness and disease. आजार पाजार आहेत, And रोगराई poverty आहे, and debts. दारिद्र्य आहे, गरिबी आहे, कर्जबाजारी आहे. They are locked in mental prisons, आणि मानसिक अशा कुठल्या तरी कैदेत आज लोक अडकलेले आहेत, where guilt is ruling their lives. जिथे दोषी भावना माणसाच्या अंतःकरणावरती राज्य करत आहे की मीच दोषी आहे, मीच दोषी आहे, माझ्याकडनं चुकलं, मीच दोषी आहे. And then And मग- mercy steps in. दया आत प्रवेश करते Mercy unlocks the chains. आणि दया साखळ्यांची कुलप काढते. Mercy brings us all out of the prison. आणि ती दया आपल्याला सगळ्यांना या सगळ्या तुरुंगातनं बाहेर काढते. The mercy of Jesus येशूंची दया ओ has been हालेलुया. opened for the whole world. येशूंची दया संपूर्ण जगासाठी उघडी केलेली आहे. Mercy opened the prison gates of mankind. येशूंच्या दयेनं मानव जातीसाठी ते तुरुंगाचे दरवाजे उघडले. Mercy can see your tears. दयेला तुझे अश्रू दिसतात नाही Mercy का? can hear your cry. दयेला तुझं रडणं ऐकू येतं. Mercy can see you kneeling down. आणि दया बघते की अरे यांनी गुडघे टेकले. And mercy brings healing. आणि दया आरोग्य घेऊन येते. मग Mercy is God's language of love. दया म्हणजे देवाची प्रेमाची भाषा आहे. Mercy will always wrap the one who trusts on Him. आणि जो कोणी देवावर विश्वास ठेवेल त्याला देवाची दया येऊन झाकेल, गुंडाळेल. One prayer, एक प्रार्थना, one cry एक रडणं, of have mercy on me, Lord. माझ्या दया कर दे बाप्पा, अशी एक प्रार्थना आणि एक आक्रोश. Heaven will move. स्वर्ग हलेल. Heaven will move for you. स्वर्ग तुझ्यासाठी हलेल. At the feet of Jesus there is mercy. येशूंच्या पायाशी राहते दया. तर दया हवी असेल तर ते पाय तर गाठावे लागतील. No matter how late it may seem, आणि तुला किती जरी वाटलं ना नाही उशीर झाला, नाही उशीर झाला, let's all stand firm in faith, तरी सगळ्यांनी विश्वासात एकदम दृढ उभे राहा. trusting God's mercy देवाच्या दयेवरती विश्वास ठेव and keeping our hearts open to His miracles. आणि हृदय त्याच्या चमत्कारांसाठी उघडी ठेवा. God's mercy is bigger than your mess. देवाची दया तुझ्या बरबादीपेक्षा खूप मोठी आहे. किती गोंधळ घालून आलाय तू, त्याच्यापेक्षा देवाची दया खूप मोठी आहे. Mercy of God is new every sunrise. देवाची दया प्रत्येक सूर्योदयाला नवीन असते. Fall 7 times. 7 वेळा पड, Mercy will lift you the 8th time. ती दया 8व्या वेळेला परत तुला उचलेल. नहीं 7 बार गिरा अभी मैं गया नहीं जाता, प्रभु फिर भी तुझे उठाएगा, दया करेगा. Jesus' love is stronger than your shame. येशूंचं प्रेम तुझ्या अपमानापेक्षा, लज्जेपेक्षा मोठं आहे. Because कारण He took your shame on the cross. येशूंनी तुझी लज्जा आणि अपमान वधस्तंभावर नेलेलं आहे. Jesus has carried the cross for you. अरे येशूंनी तुझ्यासाठी वधस्तंभ सोसला आणि काय पाहिजे? Will He not carry you? तुला नाही का उचलणार? ज्या येशूंनी तुझ्यासाठी वधस्तंभ उचलला त्या येशूला तू काय जड आहेस का? येशू तुलाही उचलतील. Mercy will turn your scars into stories. दया तुझ्या वणांना आणि व्रणांना कथेत बदलतील. Praise God. की हे बघा ख्रिस्ताचे वण आणि झाली माझी कथा रेडी. Because mercy can turn a slave into a ruler. कारण दया एखाद्या गुलामाला अधिकाऱ्यात बदलते बेटा. As long as mercy rules, जो दयेचं राज्य आहे there will always be a lifting up. नेहमी तुला उत्कर्षच मिळणार. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.